तिकडे अहमदनगरमध्ये आरोप प्रत्यारोपांच्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली, तर त्यांचे राजकीय विरोधक खासदार सुजय विखे यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय। राज्यातील साखर कारखान्यांमध्ये जो गैरव्यवहार झाला त्याची चौकशी सुरू आहे। यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच, असंही सुजय विखे यांनी म्हटलंय। पवार साहेबांना चांगला प्रतिसाद मिळतोय म्हणून बीजेपीच्या सरकारने एक वेगळी तलवार काढली। त्या तलवारला काही लोक ईडी म्हणतात। मी ईडी म्हणतो, ईडी ग्रामीण भाषातली ती नाही, काही लोक त्याला वेगळं म्हणतात। ते हत्यार उपसलं आणि त्यांना असं वाटलं की ज्या हत्याराला सर्व लोक घाबरतात त्याला कदाचित पवार साहेब सुद्धा घाबरतील, असं इथल्या बीजेपीच्या लोकांना वाटलं। याच्या आधी ईडी लोकांच्या मागे पळायची, त्या दिवशी आपण बघितलं की पवार साहेब ईडीच्या मागे पळत होते। हे काम भारतीय जनता पार्टी करणार नाही, पण भारतीय जनता पार्टीचा खासदार या नात्याने, भारतीय जनता पार्टीचा आमदार या नात्याने आम्ही दोघं तुम्हाला आश्वासित करतो की ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेचे पैसे खाल्ले, ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या डोळ्यात आसू आणले, पुढच्या 2 वर्षामध्ये हे सगळे जेलमध्ये जाणार आहेत। हे आपल्याला करायचं आहे। तिकडे दापोली विधानसभा मतदारसंघातून मंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेला रामदास कदमही आवर्जून उपस्थित होते। राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं योगेश कदम निवडून येईल असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला। उमेदवारी अर्ज भरताना योगेश कदम यांनी स्वाभाविकपणे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। दापोली हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला आहे, तो आम्ही मिळवणारच आणि भगवा फडकवणारच असा विश्वास योगेश यांनी व्यक्त केला। संबंध महाराष्ट्रामध्ये दापोली मतदारसंघातले उमेदवार योगेश कदम हे नंबर 1 निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेवरती भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देखील माझ्या मनामध्ये आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा घेत राहुल मोटे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। यानंतर आज जलसंधारण मंत्री आणि उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला। भूममध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। सर्वच उमेदवारांनी आपापले कार्यकर्ते प्रचंड संख्येनं रस्त्यावर उतरण्यासाठी मेहनत घेतली। अर्ज दाखल करण्याकरता जाण्यापूर्वी पाटील यांना घरी औक्षण करण्यात आलं। भूम परांडा वाशी राष्ट्रवादीकडून 3 टर्म सलगपणे म्हणजे 15 वर्ष आमदार राहिलेले राहुल मोटे आणि डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्यात जोरदार लढत रंगणार आहे।